निर्धोकपणे धोका नाही झाला पाहिजे. निर्धोकपणे म्हणजे काय राजे हो, तर नीट समजून घ्या. अजूनही महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये काही ठराविक जात समुदायातली लेकरं जेव्हा शिकतात, मोठी होतात आणि अमक्याचा नवरदेव घोड्यावरून वरात का काढली म्हणून ठेचून मारला जातो, अमक्याचा पोरगा मंदिराच्या पारावर कसा चढला म्हणून त्याला मारहाण होते, म्हणजे धोका होतोय. जगण्याच्या स्पर्धेत त्याला निर्धोकपणे उतरता येत नाहीये. बाबासाहेब आरक्षण म्हणजे काय म्हणतात, ज्यांचे जगण्याच्या स्पर्धेत निर्धोकपणे ज्यांना उतरू दिलं नाही. लक्षात घ्या, गरिबी हटावचा मेनू नाहीये हा. काय आहे, जगण्याच्या स्पर्धेत ज्यांना निर्धोकपणे उतरू दिलं नव्हतं, अशा लोकांना ते वातावरण तयार करून देणं म्हणजे आरक्षण आहे. आणि ते आरक्षण म्हणजे काय, तर इकडच्या आयाबायांना अजून समजलं पाहिजे. सोपं करून सांगते, मास्तरी नाही ना मी, तर माझं काय माहिती तुम्हाला सोपं करून सांगणं. माया हो, एकाच आईचे 4 लेकरं असते, पण 4 लेकरामध्ये जर एक लेकरू आजारी असेल तर माय काय करते, माय 3 लेकराला जेवायला वेगळं वाढते आणि जे आजारी लेकरू आहे त्याला मांडीवर घेते आणि त्याला आपल्या हाताने भरवते. का, तर तो आजारी आहे, तो अशक्त आहे, त्याला बरं करायचंय, त्याला 3 लेकरासारखं त्याला धडधाकट बनवायचंय, 3 लेकरासारखं त्याला हस्तखेळत करायचंय. याला दुजा भाव म्हणत नाही, याला एकत्रित आणणे आणि समतेचा विचार म्हणतात. तो समतेचा विचार बाबासाहेब. पण नंतर व्याख्या बदलत गेल्या, गोष्टी मागे पडत गेल्या. मला त्याच्यावर आज खरंच बोलायचं नाही. त्याच्यावर मी परवा दिवशी फारच व्यवस्थित बोलणार आहे आणि मी काही गोष्टी आज लिहिल्यात सुद्धा. कारण ज्या पद्धतीने आता महाराष्ट्रात चालू आहे हे सगळंच आपल्याला भ्रमित करणारं वातावरण आहे. असो, या सगळ्यांमध्ये आज क्रांतीनायक बिरसा मुंडांची जयंती उत्सव आहे. मला खूप आनंद झाला. मी आमशा दादांबद्दल बोलत होते की जसं मी म्हटलं की भटक्यांमध्ये अशी वेगवेगळी नावं, त्यांनाच विचारलं तुमचं नाव आमशा कसं आहे, ते म्हणले मी आमुषाला जन्मले. माझा जन्म अमावस्येला झालेला आहे, तरीही मी अमरसिंग वगैरे असं लिहावं म्हणलं, पण आमशा जे पडलं ते आमशाच राहिलं रेकॉर्डला. दादा हो, आपण किती मागे आहोत याचं हे प्रमाण आहे की अरे तुमची घरं भारी झाली, तुमच्या प्रवासाची वाहनं भारी झाली, अरे तुमच्या मोबाईलचे कव्हर सोन्याचे झाले, आमचं साधं नावही अजून भारी झालं नाही. आम्ही इतके मागे आहोत म्हणून आम्हाला गरज आहे अधिकाराची. आम्हाला ते अधिकार हवे आहेत, कारण अजूनही आम्ही जगण्याच्या स्पर्धेत निर्धोकपणे उतरू शकत नाही. मला भारी वाटलं त्यांनी सांगितलं तर की तुमच्या चोपडीत असेल, माझ्या खोपडीत आहे. आमचं जगणं आहे ना राजे हो. बरेच जण म्हणतात, म्हणजे भाजपचे लोक मला ट्रोल करताना कसे लिहितात, भाई लय रगेल भाषेत बोलते. हो, बोलते मी रगेल भाषेत, माझ्या बोलण्यात रग आहे, बिलकुल रग आहे माझ्या बोलण्यात, कारण माझ्या जगण्यात धग आहे. मी धगीचं आयुष्य जगून आले, माझ्या जगण्यात धग आहे. ती धग माझ्या बोलण्यात रग म्हणून बाहेर पडते. मी भूक काय आहे बघितली, मी गरिबी बघितली आहे. मी 2 वेळचा जेवणाचा डबा एकच वेळेला लावून तो अर्धा डबा खाऊन माझं शिक्षण पूर्ण केलंय. मी तिथून आलेली आहे. मी कुठून आली आहे, जिथे डोनेशन, म्हणजे लोक फार सांगतात की 40% असलं काही नसतंय बरं का दादा हो. मेरिटची पोरगी आहे मी, कधी आरक्षण आयुष्यात घेतलं नाही, घेण्याची कुवत असतानाही आरक्षण घेतलेलं नाही. मेरिटवर आलेली आहे आणि मेरिटवर आल्यानंतर जेव्हा नोकरी मिळत नव्हती आणि डोनेशनला पैसे नव्हते, मला आजही आठवतं, लातूरच्या तिकडे जवळ एक काडगाव तांडा आहे, जवळा बाजारच्या जवळ. त्या काडगाव तांड्याच्या आश्रमशाळेवर मी गेले होते आणि तिथे जागा होती, स्वयंपाकीन पाहिजे. मी त्यांना 3000 रुपये नोकरी. मी त्यांना म्हटलं मी तुमच्याकडे स्वयंपाकीनचा मुलाखत द्यायला आले. त्याने माझे डॉक्युमेंट बघितले, त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो मला नको हो, म्हणला एवढ्या शिकलेल्या माणसाला आम्ही अशी नोकरी द्यायची का. मी त्याला म्हणलं दादा अहो घ्या हो, मला गरज आहे. तो म्हणले अहो पण आमच्याकडे फक्त 5वी 7वी पास लागते. म्हणलं बाकीचे सगळे कागद मी काढून घेते, फक्त 7वी पास लागते, द्या एवढी नोकरी, मला गरज आहे त्या नोकरीची. ती नाही म्हणाला अहो दादा मी चुलीवर स्वयंपाक करू शकते हो, मला तुम्ही लाकडं सुद्धा देऊ नका. गौऱ्या काय सरपंच त्याच्यावर मी स्वयंपाक मला करता येते, गरिबीतून आलेली खुल्या मला नोकरी पाहिजे का, कारण मी कॉलेजच्या डोनेशनचे पैसे देऊ शकत नाही, संस्था चालक माझा कोणी लागता जोगता नाही. ही फॅक्ट आहे.
हे का सांगावं लागतंय की अरे जेव्हा तुम्ही प्रश्न निर्माण करताय ना तेव्हा मुळात संस्था चालक म्हणून असणाऱ्या लोकांनी का त्या सगळ्यांना शिक्षण दिली नाही? ठीक आहे बाबा, आमचा कुणी नव्हता, पण ज्यांचे कुणी होते त्यांनी तरी ते द्यायला पाहिजे होतं ना, त्यांनी तरी ते करायला पाहिजे होतं ना. आता या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये दादा हो, जेव्हा आपण सगळेच जण हक्कांच्यासाठी लढत आहोत, हे राजा हे तर झालं असं सगळं एवढं दिसत, जेव्हा आपण सगळेच्या सगळेच जण एका महत्वाच्या मुद्द्यांवरती काही चर्चा करतो, आमच्या दादांनी त्याच्यातले अनेक मुद्दे सांगितले, त्यातला एक जात वैधतेचा मुद्दा. मी पुन्हा याच्यावर ठाम आहे, कुणाला काही जरी वाटलं तरी मी ठाम आहे. बोगस जात प्रमाणपत्र काढून ओरिजिनल भटके, ओरिजिनल आदिवासी, ओरिजिनल असणाऱ्या माणसांचे हक्क कुणी मारत असेल तर त्याला ते हक्क मारू दिले जाणार नाहीत. हिवाळी अधिवेशनात अशा बोगस जात प्रमाणपत्र असणाऱ्या केसेसवर कारवाई व्हावी यासाठी आम्ही हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा पुन्हा एकदा लावून धरू आणि त्या मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत. एक दुसरा मुद्दा इथे सांगितला होता की जात वैधता प्रमाणपत्राशिवाय आवेदन पत्र स्वीकारू नये. जात वैधता प्रमाणपत्राशिवाय आवेदन स्वीकारू नये असं दादा आपण म्हणताय, पण आता जात वैधता प्रमाणपत्रांबद्दल सुद्धा शंका निर्माण होत आहेत. कारण काय पद्धतीने राजकारण होतं हे सोलापूरच्या खासदारांचं प्रमाणपत्र बघितल्यावर किंवा अमरावतीच्या नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राच्या प्रकरणी काय झालं हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे. आपल्या समोर उदाहरण आहे हे सगळे, आणि हे सगळे ओरिजिनल लोकांचे हक्क मारण्याचे प्रकार आहेत. एक तिसरा मुद्दा इथे सांगितलेला होता की विलंबास प्रतिबंध असेल तर अधिनियम 2005 सेवा हमी कायदा लागू करावा, अलबत्त तो लागू झाला पाहिजे. अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 4 आर्टिकल 44 भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या प्रकरणातल्या मार्गदर्शक तत्वात असे सांगितले आहे की स्टेट शुड बी टेक केअर ऑफ इच अँड एव्हरीज ब्रेड अँड बटर. राज्याने प्रत्येकाच्या रोजीरोटीची काळजी घेतली पाहिजे. जो शिकलेला आहे त्याला नोकरी द्या, ज्याला नोकरी नाही त्याला उद्योगधंद्यासाठी भांडवल द्या, ज्याला भांडवल मिळत नाही त्याला रोजगार हमी योजनेचं काम द्या, ज्याला तेही मिळत नाही त्याला बेरोजगारीचा भत्ता द्या. पण राज्यात कुणी उपाशी मरता कामा नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे, हे लक्षात येऊ द्या दादा हो. पण त्याला जोडूनच अजून एक गोष्ट नीट समजून घ्या. 2014चं सन्माननीय पंतप्रधानांचं एक भाषण आठवा, त्यात ते असं म्हण, आणि कृपया सगळ्याच पक्षाच्या लोकांनी, आपण पहिल्यांदा आदिवासी आहोत, आपण इथे पक्षीय राजकारण नाही, आपण आपल्या लोकांना समजावून सांगत आहोत. आणि पंतप्रधान एका पक्षाचा नसतो, तो देशाचा असतो. सन्माननीय पंतप्रधानांनी 2014ला असे म्हटले होते की बहुत सालों से कांग्रेस ने मुफ्त की रेवड़ी बांटी है, हम मुफ्त की रेवड़ी नहीं बांटेंगे. वाक्य काय होतं? हम मुफ्त की रेवड़ी नहीं बांटेंगे. दादा हो, एक फार चांगली म्हण आहे की तुम्हाला खरंच पुण्यकर्म करायचं असेल तर एखाद्याला मासे पकडून देऊ नका, तर मासे पकडायचे कसे याचं स्किल शिकवा. तर स्किल शिकवणं जास्त गरजेचं आहे. सध्या काय होतंय बरं, ज्यांनी म्हटलं की हम मुफ्त की रेवड़ी नहीं बांटेंगे ते प्रत्येक सणाला तुम्हाला आनंदाचा शिदा या नावाखाली 100 रुपयाचे किट देत आहे. याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? याचा अर्थ असा आहे की सणासुदीला तुमच्या घरात तुम्ही 100 रुपयाचं सुद्धा धान्य विकत घेऊ शकत नाही, एवढी तुमची ऐपत सरकारने ठेवली नाही, एवढं तुम्हाला गरीब करून टाकलेलं आहे, आणि तुम्हाला स्वतःच्या कमाईचं काहीही मिळत नाहीये, आणि तुम्हाला सरकारवर अवलंबून राहावं लागतंय 100 रुपयाच्या धान्यासाठी. त्यातही 1 किलोचा रवा आता येत नाही, तो अर्धा किलोचा, काही ठिकाणी त्याच्यात पण 100-200 ग्रॅम कमी दिला जातोय. काय पद्धतीचं राजकारण आहे दादा. मग त्याच्याही जरा पुढे जाऊन बघा की जेव्हा आता सांगितलं गेलं की नोकरीचा प्रश्न फार वाईट आहे, अजूनही एसटी मधल्या अनेक जागा भरलेल्या नाहीत. हीच परिस्थिती ओबीसी मध्येही आहे की ओबीसीतल्या काहीच कम्युनिटींना लाभ मिळतात, पण जे अत्यंत तळागाळातल्या मायक्रो ओबीसीज आहेत त्यांचं काय? ज्येष्ठ लेखक लक्ष्मण गायकवाड यांनी काही मुद्दे मांडले. त्या मुद्द्यांमधला आवेश आणि त्यांचा राग हे बाजूला ठेवूया
पण त्याच्या मुळाशी असणारी एक महत्वाची गोष्ट की अरे मायक्रो ओबीसींचं काय, भटक्यांमधल्या अशा कित्येक जाती आहेत की ज्या जातींमध्ये जन्मानंतर मृत्यूनंतर दहन विधी होत नाही, दफन विधी होतो, पुरली जातात, माणसं पुरावी लागतात. आता माणसं पुरली जातात, पण भटक्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे की जन्मभर भटकंती केल्यावर मेल्यावर पुरायचं कुठं, त्यांना साधी स्मशानभूमी मिळत नाही. त्यांनी आरक्षणाचे मोर्चे काय काढावे, काय गरीब जनता आहे ते आरक्षणाचे मोर्चेच काढू शकत नाही. कुवत नाहीये, त्यांची क्षमता नाहीये, पैसा नाहीये, संख्या नाहीये. मी तुम्हाला एक सहज उदाहरण सांगते. देवेंद्रजी मुख्यमंत्री असतानाच साक्री धुळ्यामध्ये 5 भटक्यांची माणसं ठेचून ठेचून मारली, मुलं पळवणारी टोळी समजून. काय परिस्थिती झाली, 5 जणांना ठेचून ठेचून मारलं आणि महाराष्ट्र सरकारने अर्थात फडणवीसांनी या सगळ्यांनी सांगितलं की मृतांच्या नातेवाईकास 5 लाख रुपयाची नुकसान भरपाई. त्यांचा रेट ठरलेला आहे, मेलेल्याला 5 लाख रेटच ठरलाय त्यांचा की 5 लाख. ज्याला 5 लाख पाहिजे त्यांना मरायचं, बस विषय संपला. हा, समृद्धीत मर, कुठंही मर, चंद्राचिंगरीत मर, समृद्धीत मर, पुरात मर, ऍक्सिडेंट मध्ये मर, माझ्या कार्यक्रमात ये, गरमीत मर, हा तुला 5 लाख रुपये देतो. काय वाईट आहे परिस्थिती. मरण्याचे 5 लाख, जगण्याचे किती, जगण्याचे पैसेच नाही, जगण्याची किंमतच नाही. दादा हो, 5 लाख रुपये मृतांच्या नातेवाईकास देतो असं म्हणाले. सगळं झाल्यानंतर नातेवाईक गेले तेव्हा महाराष्ट्र सरकारने सांगितलं घटना घडली खरं आहे, माणसं मेली खरं आहे, माणसं मेली वाईट झालं, परंतु तुम्ही कागदपत्र दाखल करा. कागदपत्र दाखल केल्यावर सांगितलं की तुमचे जे कागदपत्र आहेत त्याच्यावर जे रहिवासी आहे ते महाराष्ट्रातलं नाही, ते कर्नाटकाचं आहे. कारण सोलापूरच्या पलीकडे अकोलकडच्या पुढची माणसं होती, ते म्हणले ती तिकडचं आहे म्हणले, त्याच्यामुळे आम्ही भरपाई देऊ शकत नाही, कर्नाटक सरकारकडे जा. ती बिचारी सगळी भोळी जनता गेली कर्नाटक सरकारकडे. कर्नाटक सरकारने सांगितलं माणसं मेली खरं आहे, घटना घडली खरं आहे, झालं ते वाईट झालं, आणि तुम्ही माणसं पण आमची आहेत हे पण खरं आहे, पण तुम्ही आमच्या हित मिळाला नाही, तुम्ही तिकडं मिळालात, आम्ही कसं द्यायचं, काय करायचं, काय करायचं अशा लोकांनी. हे लोक मोर्चे काढू शकत नाही, हे लोक सरकारवर दबाव आणू शकत नाही, हे लोक आंदोलन करू शकत नाही. या लोकांची कुवत कमी आहे, ताकद कमी आहे. यांचा कुणी आमदार नाही, यांचा कुणी खासदार नाही, यांचा कुणी मंत्री नाही, यांचा कुणी महापौर नाही, यांचा कुणी नगराध्यक्ष नाही, यांचा कुणी सभापती नाही, यांचा कुणी मार्केट कमिटीला नाही. आणि त्यांनी कसं जगायचं आणि त्याच्यावर काय कोण बोलत नाही. त्यामुळे आमच्या दादा तुमचं विधिमंडळात असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. भाषा काहीही असली तरी यू आर अवर व्हॉइस, तुम्ही आमचा आवाज आहात. बिन चेहऱ्याच्या माणसांची तुम्ही ओळख आहात, पण आमच्या दादा तुम्ही एकट्याने असून पुरत नाही, तुमच्या जोडीला अजून कोणीतरी लागतंय. आणि म्हणूनच डॉक्टर संतोष टारफेंना इथून पाठवावंच लागतंय, पाठवावंच लागते. तवा एकाला दोघं जोडीनं काम करते. आता डॉक्टर संतोष टारफेंची बी मोठी अडचण, म्हणजे नाही तुम्ही विशी करायचं काय बोलत नाही, ती चांगली गोष्ट आहे, ते असं बोलताना लोक वेगळे असते, जाऊ द्या. पण ते काय इकडं काय लय काय काय लागतंय, दारूचे ठेके, काय वाळूचे ठेके, मटक्याचे ठेके, अवैध धंदे, असलं बी काय काय करावं लागतंय. म्हणून आपल्याला काही त्याच्यातलं कळत नाही लय काही. पण म्हणजे मला ते आठवतं एकदा की मी चांगलं गणित शिकवायला लागले, तर ते मला असलं गणित काय कामाचं, मला गणित येत नाही. अरे मी म्हटलं अरे बेक बे बेदुरी 4 बेत्रिक 6, अरे असलं गणित जमत नाही. मग गणित कसं आलं पाहिजे, गणित येत खरं जे इकडच्या काही लोकप्रतिनिधींना जमतंय. एकाकड छक्का, दुरीकड 7, तिरीकड 8, चौकाकड 9, पंजाकड 10, मेंढीची मेंढी, ओपन जीव दिला, झुपू दिला, कसं व्हायचं. माया हो, पिण्या खाण्याचा विषय निघाला, व्यसनांचा विषय निघाला. मला तेच फक्त मुद्दे आणि तुमच्यासाठीच्या योग्य ते मुद्दे मांडायचे आहेत. का बोलते इतकं मी? होय माझा कर्मकांडाला विरोध आहे, होय माझा अंगात येण्यावर विश्वास नाही. मी वारंवार सांगते मी प्रबोधनकार ठाकरेंचा विचार मांडणारी आहे. माझा करणी भानामती जादू टोना अंगारे धुपारे असल्या कुठल्याही गोष्टीवर अजिबात विश्वास नाही. तुम्हाला बकरी खायची तर खायची म्हणून सांगा, देवाच्या नावावर कापण्यात काय अर्थ नाही. आपलं क्लिअर म्हणून खायचं ते खायची, देवाचं कशाला बदनाम करताय त्याच्यामध्ये.
माया हो, आपल्याला जर सुधारायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याकडची व्यसनाधीनता निघाली पाहिजे. राज्य पातळीला मी एक मोठा ड्रग्ज आणि अंमली पदार्थ विरोधातला लढा लढते सध्या. पण तो लढा लढतानाच माझ्या गाव खेड्यातल्या सगळ्या आया बहिणी आणि सगळ्या बहीण लेकी या सगळ्यांच्या घरातलं व्यसन संपलं पाहिजे असं मला वाटतंय. पण मी तुम्हाला बोलते म्हणजे ह्यांना सुट्टी आहे असं अजिबातच नाही. मी हे का सांगते, कारण एक नीट समजून घ्या, टेलरच्या लेकराला शिकवावं लागत नाही. काजा बटणं कसे करायचे, हात शिलाई कशी करायची, पोरग बघून बघून शिकते, बघून बघून शिकते. एखादा सुंदर माठ बनवणारा, रांजण बनवणारा असेल ना कुंभार, तर त्याच्या लेकराला शिकवावं लागत नाही चाक किती गतीनं फिरवायचं आणि कधी थांबवायचं. लेकरू बघून बघून शिकते. कासाराच्या लेकराला बाईचा हात हातात घेतल्याबरोबर बांगडीचा गाळा 1.5चा का 2चा हे लेकरू बघून बघून शिकते. आणि ज्याच्या घरात बाप रोजच 30, 60, 90 घेऊन येते, त्याच्या घरातल्या लेकराला पाण्याची घ्यायची का बिन पाण्याची घ्यायची शिकवावं लागत नाही, पोरग बघून बघून शिकते. दादा हो, तुम्हाला पिढी घडवायची का नाही हे तुमच्या हातात आहे. तुकोबाराय म्हणतात, अरे म्हणता कारे येते, पेराल ते उगवते. तुमची पेरण कशी आहे त्यावर तुमची उगवण अवलंबून असणार आहे. लावताल रताळे मागताल केळे तर जमणार नाही. आणि आपल्याला सांगायला कोणी बाहेरून येणार नाही. आमच्या दादानी जसं सांगितलं की आपल्या खानदानात कुणी राजकारण करणारं नव्हतं, आपल्याला राजकीय वारसा नव्हता, आपल्याला कुणी गॉडफादर नव्हता. ती उद्धव साहेबांसारखी काही सरळ साधी माणसं असतात, जी माणसं अशा गुणी लोकांना ओळखतात आणि त्यांना जागा देतात. आणि म्हणून आपण विधिमंडळात जाऊन बोलू शकतो, म्हणून आपण काही करू शकतो. अन्यथा आपल्यासारख्याचा लाग नाही, आपल्यासारख्याचे ताक नाही, 10-5 कोटी आपण काय खर्चू शकत नाही. ही आपली अवस्था आहे. आणि एवढ्यातनं आपण कसे तरी शिकतो आणि आपण पुढे होतो. त्यावेळेला एखादा मस्तवाल खासदार पुढे येतो आणि निव्वळ आदिवासींचा डॉक्टर आहे म्हणून त्याला शौच साफ करण्याची मगरुरी त्याच्या अंगात येते. ही मगरुरी येते कुठून? ही मगरुरी जातीमुळे येते, पदामुळे येते की पैशामुळे येते? वाकोडे नावाच्या डॉक्टरच्या ऐवजी जर तिथे कुणी अजून वेगळा डॉक्टर असता तर खरंच खासदार हेमंत पाटील तसंच वागले असते का? हेमंत पाटलांच्या अंगात इतकी मस्ती येते कुठून की हेमंत पाटलांनी आमच्या आदिवासी भावाला शौच साफ करायला लावावा. अरे बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारामुळे तो शिकू शकला, तो डॉक्टर झाला. तो डॉक्टर झाला, तो शौच साफ करायला नाही, तो डॉक्टर झाला, तो नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक रुग्णाची रुग्णसेवा करायला. ती त्याची ड्युटी होती आणि ती ड्युटी त्याने अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली होती. रिपोर्ट सांगतात, चौकशी समितीचे अहवाल सांगतात की हाफकिन इन्स्टिट्यूटचं गेल्या वर्षीचं जवळपास फार मोठं जे देयक बिल होतं, 200च्या आसपास, 200 कोटीच्या आसपासचं हे देयक बिलच दिलं नाही, ज्यामुळे हाफकिनने औषध पुरवठा केला नाही. त्याच्यामध्ये त्या आदिवासी डॉक्टरची काहीच चूक नव्हती. पण भाजपच्या 3ऱ्या-4थ्या फळीतली कुणीतरी एक आक्रस्ताळी बाई तिथे गेली आणि ती आक्रस्ताळी बाई सांगायला लागली की या सगळ्या बायका औषधच घेत नाहीत म्हणून मेल्या. काय वाईट आहे, काय निर्लज्जपणाचं स्टेटमेंट आहे. मुळात त्या आक्रस्ताळ्या आणि बिंडोक बाईला हे माहीत नव्हतं कदाचित की 24 तासामध्ये जे 31 मृत्यू झाले त्या 31 मृत्यू मधले प्रसूती गुंतागुंतचे मृत्यू फक्त आणि फक्त 7 होते. जरी तुम्हाला म्हणायचंय की तिने औषध गोळ्या घेतल्या नाही, 7 मृत्यू फक्त प्रसूती गुंतागुंतचे होते. आणि बाकीचे मृत्यू त्यात काही सर्पदंशाचे आहेत, काही ट्रॉमाचे आहेत, काही इतर कारणामुळे आहेत. तिथल्या परिचारिका असणाऱ्या, मी आता नेमक्या वेळेला ते आडनाव विसरले, मला वाटते गीते किंवा कांदे नावाची एक परिचारिका आहे. ती परिचारिका असं सांगते की ताई माझं नाव घेऊ नका, परंतु ज्या बायका गेल्या त्या बायकांचं कारण वेगळं होतं. त्याच्यातल्या ज्या 2 बायका गेल्या त्याच्यामध्ये सिझरियन झालेलं होतं, ब्लिडिंग प्रचंड होत होतं. ब्लिडिंग थांबवण्यासाठीची औषधही नव्हती, निव्वळ त्यांना द्यायला सॅनिटरी पॅड काय कॉटन सुद्धा उपलब्ध नव्हतं.
कॉटन बंडल सुद्धा जिथं उपलब्ध नव्हतं तिथं त्या डॉक्टर वाकोडेची चूक काय? आरोग्यमंत्र्याने स्वतःची चमडी वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक एका आदिवासी डॉक्टरचा बळी द्यायचा ठरवला आणि त्याला असं वाटलं की आदिवासी आहे तो कोण आहे त्याच्या पाठीमागे, मी कसंही वागवू शकतो. अय हेमंत पाटील, एक तर नाही समजायचं की वाघीण बहीण त्या प्रत्येक आदिवासींच्या सोबत आणि खात्रीने लढायला आहे ती हेमंत पाटलांच्याही सोबत आहे आणि ती डॉक्टर संतोष तारपे आमदार करेपर्यंत सोबत आहे. खात्रीने हे करणं आमची जबाबदारी आहे, कारण आमच्या समाजाला जर न्याय पाहिजे असेल, आम्हाला न्याय पाहिजे असेल, आमचे प्रश्न विधिमंडळात मांडायचे असतील तर राजकारण म्हणून नाही, पक्ष म्हणून नाही, पण आमचे प्रश्न मांडायचे असतील तर आमचाच माणूस लागेल. येथे पाहिजे जातीचे येरा गबाऱ्याचे काम नव्हे. का पाहिजे आमचाच माणूस? माया हो पंक्तीला वाढपी आपला असेल तर वाढ चांगली होती, वाढपी आपला नसेल तर वाढ चांगली होत नाही. एवढा आदिवासी समुदाय जर इथं आहे आणि तुम्हाला जर वाढ पाहिजे असेल तर वाढपी तुमचा लागते आणि तुम्हाला तो निवडावा लागते. मी असं म्हटलं की इथल्या लोकप्रतिनिधीबद्दल मी आज काहीच बोलणार नाही. मी त्याचा स्पेशल एपिसोड वेगळ्या स्टेजवर घेऊन येईल, स्पेशल एपिसोड फार शिस्तीत घेऊन येईल, कारण कसाही असला तरी तो बी माझा भाऊच आहे आणि माझं माझ्या भावांवर प्रचंड प्रेम आहे. त्यातली त्यात त्याचं बी नाव संतोषच आहे. त्यामुळे त्याला भेटण्यात आणि त्याच्याबद्दल बोलण्यात मला बी भलता संतोष आहे. आणि आपण कसे एकदम संतुष्ट लोक आहोत. दादा हो, हे खूप जीव तोडून गेली 15-20 वर्ष मांडताना मी भटक्यांच्या एका एका प्रश्नावर, हे फक्त इथं बोलते असं नाही, युनोच्या माध्यमातून जापानला बोलतानाही मी हेच मुद्दे मांडत होते की या सगळ्या लोकांना आवाज मिळाला पाहिजे. तो आवाज मिळणं गरजेचं आहे. काय आमची म्हणजे कित्येकांना आदिवासींमधल्या जाती किती ते माहित नाही. आंध म्हणजे काय बऱ्याच जणांना कळत नाही. वारे आणि वारू याच्यातनं काय फरक पडू शकतो हे कळत नाही. कित्येकांना 60 भाषा, महाराष्ट्रात 60 भाषा बोलल्या जातात. 60 पैकी 40 भाषा या निव्वळ आदिवासी समुदायातल्या भाषा आहेत. आदिवासी आणि म्हणजे आमची केवढी मोठी संस्कृती आहे, केवढं मोठी परंपरा आणि ऐश्वर्य आहे, पण ती परंपरा आणि ऐश्वर्य आम्ही जपत नाही. कारण आमच्यातले काही शिकलेले शेंड्यावर शाने होतात आणि त्याला आपल्या भाषेत बोलायला लाज वाटते. अरे तू तुझी भाषाच विसरलास तर तुला तुझा समाज का लक्षात ठेवेल? तू तुझी भाषा आणि संस्कृती विसरलास तर तुला तुझा समाजही विसरून जाणार आहे. तुला तुझ्या भाषेत बोलता आलं पाहिजे. सुषमा अंधारे किती भी शिकली कुठे भी गेली, मेरे को मेरे भाषे में बोलने आता, मैं मेरे भाषे में बोलती, येडेनच बोलती ऐसा बिल्कुल नहीं. महाप्रबोधन यात्रे के पहले सभे में भी मैं मेरेच भाषे में बोलली थी. मला माझ्या भाषेत येतं बोलायला. मला प्रत्येक भाषेमध्ये आणि मला माझा नाद आहे की माझ्या भटक्यांच्या भाषा जपल्या पाहिजेत. म्हणजे अगदी गोरमाटांमध्ये जरी मी बोलायला लागले तर मग तमारी चोरीचं, तमार मारी नाव एकच, तमार मारे समस्या एकच, तमार मारे कॅटेगरी एकच.